नंदुरबार रेल्वे अंडरपासमधील पाणी साचण्याच्या समस्येला मिळणार कायमस्वरूपी दिलासा. ड्रेनेज कामाला वेग. नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे अंडरपासमध्ये दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या गंभीर समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या ड्रेनेज लाईन उभारणीच्या कामाची शिवसेना नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्यात अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे. याचा फटका परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारकांना वारंवार बसत होता. या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने 15 मे पासून ड्रेनेज प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत अंडरपासमधील पाण्याचा जलद निचरा व्हावा यासाठी 2 ठिकाणी खुल्या ड्रेनेज लाईनची उभारणी केली जात आहे. एका ड्रेनेज लाईन एकता नगरच्या दिशेने तयार करण्यात आलेली असून दुसरी लाईन बोगद्यापासून बापूनगर मार्गे पाताळगंगा नदी लगतपर्यंत नेण्यात येणार आहे. सुमारे 1150 मीटर लांबीच्या या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. पाहणी दरम्यान बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगर अभियंता गणेश गावित, रेल्वेचे सहाय्यक मंडळ अभियंता राधेश्याम मीना तसेच अभियंता सुनील यादव उपस्थित होते. या कामामुळे आगामी पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर दिलासादायक उपाययोजना होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.